अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून दिलीप वासुदेवराव देशपांडे या दादांचा. दादा म्हणतात, भक्तीत अंतर करू नका. जय गजानन. मी दिलीप वासुदेवराव देशपांडे. माझे वडील वृत्तीने एकदम सात्विक आणि पिंडाने आध्यात्मिक. गजानन विजयच्या माध्यमातून गजानन महाराजांची भक्ती, महाराजांनी अनेक संस्मरणीय अनुभव त्यांच्या गाठीशी बांधून दिलेत. आज वडील हयात नाहीत, पण त्यांनी सांगितलेले आणि काही लिहून ठेवलेले अनुभव स्मरणात आजही नुकतेच घडून गेल्यासारखे ताजे आहेत. जीवाचा थरकाप उठवणारा एक अनुभव तर माझ्या साक्षीनेच घडला. वडिलांनी मध्य प्रदेशात ऋषी विभागात सुरुवातीला अनेक वर्ष नोकरी केली. त्यांच्या नोकरीतील बदलीच्या निमित्ताने आम्ही अगदीच लहान लहान गावातून आमचं बालपण घालवलं. गजानन विजय ग्रंथात गजानन महाराजांनी आम्हा भक्तांना धीर धरायला सांगून आणि भक्ती करायला सांगून आश्वस्त केलं आहे. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. महाराजांच्या असनेपणाचा अनुभव गजानन महाराज भक्तांना समाधीनंतर आजही येतो आहे. यापूर्वीही आला आहे. मला आठवतं, खूप वर्ष झालीत त्या घटनेला. मी लहान होतो तेव्हा वडिलांची कृषी खात्यात सहसंचालक म्हणून अंबागड चौकी या अगदी लहान गावी, ज्याला खरं तर गावही म्हणता येणार नाही, इतक्या लहान जागी बदली झाली. राजनांदगावपासून 25 मैलावर कुमरधा या छोट्या गावात सडकेवर बसने उतरायचे आणि तिथून 8 मैल जंगलात पायी चालत अंबागड चौकीला जायचे. म्हणजे आपण जर कधी जंगलात आत शिरलो तर जाताना आपल्याला कधी मध्येच 10-20 झोपड्या दिसतात. त्याच्या आगेमागे काहीच नसतं. हे लोक इथे राहूच कसे शकतात असा संशय मनात उभा राहतो. अगदी तशी स्थिती अंबागड चौकीची होती. आजही मध्य प्रदेशात घनदाट जंगल आहे. त्या काळी तर विचारायलाच नको. वाघ, अस्वल, बिबटे वगैरे प्राणी रात्री घराबाहेर हजेरी लावून जायचे. म्हणजे थोडक्यात तेथील लोक जंगलात होणारी शेती करीत होते. त्या जंगलाला लागूनच बस्तरचे जंगल होते. बालोद तालुक्यातील या ठिकाणी शिवनाथ नावाची नदी शेतीला आणि पिण्याला पाणी पुरवायची. तिथे एक परदेशी कलार श्री रामधुरी म्हणून गृहस्थ होते. त्यांचं घर दगडामातीत बांधलेलं, त्यातल्या त्यात व्यवस्थित होतं. त्यांच्या घरात आम्हाला नाममात्र 2 रुपयात राहायला जागा मिळाली होती. त्या भागात अर्धवट हिंदी अथवा प्रामुख्याने छत्तीसगडी बोली बोलल्या जायची. आमच्या देवात गजानन महाराजांचा फोटो होता. तो पाहून व त्यात अंगावर वस्त्र नाही असं पाहून रामधुरी बाबाजवळ चौकशी करायचे. मग बाबा त्यांना महाराजांच्या विषयी गोष्टी सांगायचे. रामधुरी महाराजांना नंगरा बाबा म्हणून संबोधायचे. रामधुरी पण बाबासारखे सात्विक व श्रद्धाळू होते. आम्ही राहायचो त्या चौकापासून 5 किलोमीटर अंतरावर एक बांधा बाजार नावाचं लहान खेडं होतं. तिथे दर बुधवारी भाजी बाजार भरायचा. बाबा दर बुधवारी बाजारहाट करण्यासाठी तिथे जायचे. एकदा मी त्यांना म्हटलं, मी पण तुमच्यासोबत येणार. त्यांनी त्या दिवशी माझा बालहट्ट पुरवला. सायकलवर मी व बाबा बाजारात गेलो. आम्ही भाजी घेतली. बाबांनी मला मुरमुऱ्याचा लाडू घेऊन दिला. त्या दिवशी बाजारातून निघता थोडा उशीर झाला आणि आमची वाट चुकली. आम्ही चुकून जंगलाच्या दिशेने निघालो. आता अंधार होऊ लागला होता आणि आम्ही घनदाट जंगलात शिरलो. जंगलात दिशांचा बोध होत नाही. आता थोड्या वेळाने पूर्ण अंधार. या कल्पनेनं मला भीती वाटायला लागली. मी हँडलवर 2 हात धरून त्यावर कपाळ टेकून डोळे मिटून घेतले. जंगलात एक वेगळाच वास येतो. तसेही बाबा नेहमी म्हणायचे की वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या शरीराला एक घाण वास असतो.
एक उग्र दर्प आमच्या नाकात शिरू लागला. एव्हाना बाबांच्याही मनावर भीतीने कब्जा केला. कुठे जावं हे त्यांनाही कळत नव्हतं, पण कुठेतरी जाणं भाग होतं म्हणून आम्ही समोर सरकत होतो. गर्द झाडी, त्यावर रानटी वेलांच्या जाळ्या जाळ्या पाऊल वाटे उजवीकडे वळल्यासारखी वाटत होती. आम्ही तिकडे वळणार तोच त्या गर्द जाळीतून एक उंच पुरा निमगोरा रंगाचा, केवळ कमरेला एक मळका पंचा गुंडाळलेला माणूस अचानक आमच्यासमोर उभा राहिला. त्याच्या हातात काहीही नव्हतं, पायात चप्पलही नव्हती. टपोर लाल डोळे मोठे करून आणि हात उंचावून त्यानं छत्तीसगढी भाषेत विचारलं, ए इधर कहाँ जात हो? प्रथम बाबांना वाटलं डाकू वगैरे आहे की काय. हिम्मत एकवटून बाबा म्हणाले, तोला काय करे भर हे गाव काहोच जाय. त्यावर तो माणूस बोलला, अरे नानचून लैकाला धरके कते कहा रेंगते हो. बाबा म्हणाले, आपण गाव चौकील जातो. त्यावर तो म्हणाला, अरे लेडगा, ए रध्या चौकील थोरे जाथे, ए तो भकवा के घर जाथे, पलट जा देरी इन कहूरू. असं म्हणून तो माणूस बांधा बाजारच्या रस्त्याने वेगाने चालू लागला. बाबा त्याच्या मागे सायकल घेऊन झपाट्याने चालू लागले. हा प्रकार जवळपास अर्धा तास झाला. एका ठिकाणी अचानक तो माणूस थांबला. आमच्याकडे तोंड करून रागाने ओरडून म्हणाला, मोर पाछू पाछू का बर आथो? आपण गाव के रध्याला धरके नाहक जा, येही पारेले नाहक जा. तिथून एक पाऊल वाट पुढे जात होती. त्या दिशेने आम्ही निघालो. प्रथम बाबांच्या डोक्यात गोंधळ होता, पण 5च मिनिटात आंबा चौकीचा ओळखीचा रस्ता दिसू लागला. आम्ही रात्री 10च्या सुमारास घरी परतलो. आई आणि बहीण मीना वाट पाहून थकल्या होत्या. वाघा बिबट्याने आमचा निकाल लावला की काय या कल्पनेने रामधुरी अस्वस्थ झाले होते. आम्हाला पाहून आनंदाने त्यांनी बाबांना हकीकत विचारली. आम्हाला कुणी मार्ग दाखवला हे कळल्यावर तो माणूस उघडा होता, त्याच्या हातात काहीच नव्हतं. हा प्रश्न त्यांनी 10 वेळा विचारला. त्या जंगलाची भरपूर माहिती असणारे रामधुरी बोलू लागले, त्या जंगलात एकटा दुकटा माणूस कधीच जाऊ शकत नाही. जळाऊ लाकडासाठी सरकारी पास घेऊन 10-12 माणसं 2-4 बैलगाड्या घेऊन जातात. गेले तरी संध्याकाळी 4 नंतर तिथे कुणीच राहू शकत नाही. फॉरेस्ट गार्ड देखील तिथे एकटा फिरकत नाही. असं म्हणून गजानन महाराजांच्या फोटोसमोर बसून रामधुरी बाबांना म्हणाले, साब आप जो नगारा बाबा के फोटो की पूजा करते हो ना, वही नगारा बाबा आपको रास्ता बताने के लिए आए, आपको खतरे से बचाया. असं म्हणून महाराजांच्या फोटोकडे पाहून ते म्हणू लागले, धन्य है तेरी लीला भगवान, धन्य है तेरी लीला. त्यावर बाबा त्यांना म्हणाले, पण ते तर छत्तीसगढी बोली बोलत होते. ते ऐकून रामधुरी उत्तरले, अजय ए लोग सब भाषा जानते हैं, हिंदी, मराठी, अंग्रेजी, छत्तीसगढ़ी सब. अरे ओ वैसे भी ये संत लोग बहुत होशियार होते हैं. इस इलाके में अगर वो मराठी बोली बोलते तो आप उन्हें पहचान नहीं लेते. उन्होंने पहचान छुपा कर रखी. आता मात्र झाल्या गोष्टीचं भान बाबांना आलं. तेही नमस्कार करण्यासाठी रामधुरीच्या बाजूला खाली बसले. बाबांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्यांनी हात जोडले. रामधुरींनी बाबाकडे पाहून म्हटलं, साब मैं शेगाव देखना चाहता हूँ. नंगारा बाबा के समाधी स्थल का दर्शन मुझे होगा ना. बाबांनी रामधुरीचे दोन्ही हात त्यांच्या हाती घेतले आणि पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांचे हात आपल्या कपाळाला टेकून म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.